नमस्कार यूट्यूब मित्रमंडळींनो, आजच्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये परत एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज पनीर मसाला। ती पद्धत अगदी सोपी पण हॉटेल स्टाईल आहे। त्याच्यासाठी आपण पुढील साहित्य घेतलेले आहेत। पनीर, नंतर मिक्स व्हेज, त्याच्यात तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही कन्सिडर करू शकता। जसं की मी इथे घेतलेले आहे फ्लॉवर, टोमॅटो, गाजर, मटार, श्रावण घेवडा आणि टोमॅटो एक घेतला आहे प्युरीसाठी, आणि कोथिंबीर। कोथिंबीर ही अर्थातच मसाल्याच्या वाटणामध्ये घालण्यासाठी चांगली असते आणि त्याच्यामुळे मसाल्याला कलर पण खूप सुंदर येतो। मिक्स व्हेज पनीर मसाला बनवण्यासाठी आपण प्रथम कांदा, खोबरं, आलं, लसूण व्यवस्थित फ्राय करून घेऊया व कोथिंबीर सहित बारीक वाटून घेऊया। त्यानंतर टोमॅटो प्युरी वेगळी तयार करावी। आता तेल तापल्यानंतर त्यात हिंग व कढीपत्त्याची फोडणी करावी। व त्यात तयार वाटलेला मसाला घालावा। मसाला घालण्यापूर्वी त्यात हळद, मिरची, कांदा, लसूण मसाला, नंतर किचन किंग मसाला व गरम मसाला टाकून 2 मिनिटं फ्राय करून घ्यावे व मग वाटण घालावे। आता मसाल्यात चवीनुसार मीठ घालून त्याला फ्राय करावे व फ्राय करताना आपण चिरलेल्या कच्च्या भाज्या त्याच्यात घालून द्याव्या, म्हणजे जेणेकरून त्या आपण त्याच्याबरोबर फ्राय होतील। अशा पद्धतीने भाज्या घालून त्या व्यवस्थित फ्राय करून घ्याव्या व शिजेपर्यंत परतून घ्याव्या। अशा रीतीने भाज्या फ्राय झाल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी पण घालून घ्यावी। ती मी मसाल्याच्या वाटण्याच्या मिक्सरच्या भांड्यातच वाटल्यामुळे ती लाल न दिसता मिक्स मसाला कलरची दिसते आहे। ती पण मिक्स करून घ्यावी व 2 मिनिटं फ्राय करावे। आता भाज्या शिजून झाल्या आहेत, त्यात आता आपण पनीरचे तुकडे किंवा काप करून घातले आहेत व आपल्याला आवडेल तितक्या प्रमाणात गरम पाणी घालून ग्रेव्ही तयार करावी। अशा रीतीने तयार झालेला आहे आपले ढाबा स्टाईल मिक्स व्हेज पनीर मसाला। गरमागरम चपाती, नान, भाकरीबरोबर, अर्थात भाताबरोबर पण अतिशय सुंदर लागते ही रेसिपी। त्याच्यावरती आता आपण चीज किसून घालूया आणि कोथिंबीर। तयार आहे आपली ढाबा स्टाईल मिक्स व्हेज पनीर मसाला। रेसिपी कशी वाटली नक्की कळवा, आणि जर आवडली असेल तर शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचेही काही सजेशन असेल तर कायमच स्वागत। थँक्यू।